अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला। या प्रकरणामध्ये पीडित मुली आणि महिलांनी समोर यावं, त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येईल, त्यांनी तक्रारी पोलिसात द्याव्या, पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी। आणखी 10 ते 12 जण या प्रकरणामध्ये सहभागी होऊ शकतात, त्यांना देखील ताब्यात घ्यावे। हे मोठं रॅकेट आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी केली। आता त्याला PCR मिळालेला आहे 21 तारखेपर्यंतचा आणि पुढील तपास सुरू आहे। संदिग्ध कोणी अजून आमचं म्हणणं असं आहे की माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आहे आणि इतर पदाधिकारी। तर आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे ही आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीने केला तर बरं राहील, कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते। त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्याच्यामुळं ते पुढील तपास आता करत आहे। मुली किती आहे त्याच्यामध्ये आकडा अंदाज? आता सध्याच्या परिस्थितीत 7 मुली ते सांगतायत पोलीस, त्यापैकी एक अचलपूर, एक नागपूर, 3 अमरावती आणि 2 परतवाडा, अशा 7 मुली आढळलेल्या आहेत। त्यांचे नाव गुप्त जरी असले तरी मी सर्व लोकांना आवाहन करतो, नागरिकांना, की जो नवीन पोक्सो कायद्यानुसार गुप्त पद्धतीनं नाव ठेवल्या जाते, त्याच्यामुळं घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही। नाव हे अतिशय गुप्त पद्धतीनं, म्हणजे न्यायालय असो, पोलीस असो, आम जनता असो, पेपर मीडिया जे त्याच्यापासून अतिशय अलिप्त ठेवण्यात येते। त्याच्यामुळं घाबरण्याचं काहीही एक कारण नाही। तक्रारकर्त्यांनी, पीडित लोकांनी, पीडित घरच्या लोकांनी, सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून, पोलीस स्टेशनशी संपर्क साधून, मी 24 तास या प्रकरणाची सेवेसाठी आहे। सगळ्याच प्रकरणाची सेवेसाठी जरी असलो तरी या प्रकरणात विशेष करून 24 तास सेवेसाठी असल्यामुळं संपर्क साधावा आणि आपलं नाव नोंदवून गुप्त पद्धतीनं ज्या आरोपीला अटक केली तो MIMचा कार्यकर्ता असल्याचं पण आरोप होता। ते पण निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे की तो आरोपी MIMचा आहे, त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेला आहे, कोणाकोणाच्या रूमवर नेलेला आहे, कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये बिना आधार कार्डाचं किंवा ओळखपत्राचं तिथे नेलेलं आहे, कोणते कोणते कॉफी शॉप आहेत की जिथे 200-300 रुपये तासाने इथे हे केल्या जाते। तर त्याचा सुद्धा पूर्ण छडा लावावा आणि याच्यात अजून कोण कोण सामील आहेत, अजून आमचं म्हणणं आहे की 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात। त्यामुळे त्यांचा सुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा सुद्धा तपास करण्यात येईल। पीडित मुली आहेत तो ते 7 ते 8च आहे का? कारण कालपासून जे आकडा दाखवला ते 180 मुली, 350 आता तपासाचा भाग आहे, तपासात निष्पन्न होईलच। आपलं म्हणणं आहे की 150-150च्या वरती व्हिडिओज आहेत, 150-150च्या वरती मुली असू शकतात, परंतु आता प्राथमिक दर्शनी पोलिसांच्या माहिती निदर्शनात ह्या 7च मुली आढळून आलेल्या सध्या। मोबाईल जे आहे त्याचा अजून डाटा मिळायचा आहे, त्या डाटामध्ये आकडा वाढू शकतो असं पोलिसांनी। हो, एक संदिग्ध ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्यामुळं तो सुद्धा यांना त्याच्यावरती अजून प्रकाश टाकला जाईल। तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। या प्रकरणातील पीडित तरुणीच्या पालकांनी आमच्याकडे यावं, आम्हीही त्यांचा शोध घेत आहे। आम्ही साध्या गणवेशातील महिला पोलिसांना त्यांच्या परिवाराकडे पाठवू। 2 दिवस काहीच झालं नाही, म्हणून काल रात्री आम्ही स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील महिलांनी समोर यावं, घडलेली घटना आम्हाला सांगावी, आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे, असं SP विशाल आनंद यांनी सांगितलं। परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवस पासून काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ ते इंटरनेटमध्ये प्रसारित होत आहे असा आम्हाला निदर्शनात आला होता आणि आम्ही आमच्या स्तरावर पोलीस डिपार्टमेंटनी ते जे विक्टिम्स आहे त्यांचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करण्याची प्रयत्न केला की त्यांची काही तक्रार आहे तर ते स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन दाखल करू शकतो किंवा आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो। घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती। पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून
आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे. ते गंभीर स्वरूपात ते गुन्हे आहे म्हणून आम्ही जास्त काही विलंब न करता कालच्या दिवशी रात्रीच्या वेळी आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आणि जे संबंधित आरोपी जे आहे त्यांना रात्री कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक पण केलेली आहे. आणि आज पासून ते तपासात जे आरोपीकडे जे मोबाईल डिव्हाइस ज्यामध्ये त्यांनी जे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढलेली आहे ते पण आम्ही जप्त करणार आणि जप्त करून ते तपासात जे करायची आहे ते आम्ही करणार. आणि सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी, तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे.